परे नाही घडले सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तक तो जाना ठेविला कर, भोजना मागते तूप पावसेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय थरा झाले, राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितले खूण माळिकेची, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तक तो जाना ठेविला कर, माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तक तो जाना ठेविला कर, विठ्ठल विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासे आपुलिया, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसिद्धां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादेन, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, आत्मारूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, सत्य गुरुराये कृपा मज केली, परे नाही घडले सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तक तो जाना ठेविला कर. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांच्या गुरुपदेश दिनानिमित्त हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आलेला आहे, ते संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचाच आहे. या अभंगातून तुकोबाराय आपल्यावर गुरुरायांनी कृपा केली आणि ती कशी केली हे स्पष्टपणे सांगतायत. आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे. मुळात हा महोत्सव जो घडतो आहे तोच अतिशय महत्वाचा आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व बाजूने समन्वय असा साधलेला आहे. इतरत्र फक्त देव हाच उपास्य, बाकीचे उपासक. परंतु आपल्या वारकरी संप्रदायातला असा एक महत्वाचा हा विशेष आहे की भगवान जसा उपास्य आहे तसा भगवंताची अनुभूती ज्यांना प्राप्त झाली आणि ती अनुभूती ज्यांनी समाजाला दिली ते देखील उपास्यच मानलेले आहेत. विठ्ठल जसे आपल्या संप्रदायामध्ये देवाचे उत्सव संपन्न केले जातात त्याचप्रमाणे संतांचे महोत्सव संपन्न केले जातात. देवाची जशी जयंती साजरी केली जाते, देवाचा जसा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा त्याचप्रमाणे संतांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न केला जातो.
तसंच देवाची जशी उपासना, देवाचं जसं नामचिंतन, त्याप्रमाणे संतांचंही नामचिंतन केलं जात. संत हे ज्ञानाच्या आश्रयामुळे भगवंताच्या साधर्म्याला प्राप्त झालेले आहेत. इदं ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागताः. भगवान म्हणतात माझ्या साधर्म्याला ते प्राप्त झालेले आहेत. म्हणून देवाच्या उत्सवाचं, देवाच्या उपासनेचं जसं फल आहे तसं संतांच्या उपासनेचं फल आहे. देवाच्या नामचिंतनाचं जसं फल आहे तसं संतांच्या नामचिंतनाचं फल आहे. देवाच्या नामचिंतनात जसं पाप जातं, हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्र, त्याचप्रमाने संतांचं नामचिंतन केलं असताना पाप जातात. तुका म्हणे पापे साधे संतांचे राजपे, साधे संतांचे राजपे, साधे संतांचे राजपे. संतांचे राजपे, साधे संतांचे राजपे. म्हणे पापे जाती संतांची या जपे. देवाच्या नाम जपातून जसं पाप जात तसं संतांच्या नामचिंतनातून पाप जात. आणि देवाच्या नामचिंतनातून जसं पुण्य प्राप्त होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याचप्रमाणे संतांचे नामचिंतन केलं असताना पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांची नावे घेऊन पुण्यवान व्हावं म्हणजे संतांच्या नामचिंतनात पुण्यही प्राप्त होतं. म्हणून देवाच्या उत्सवाप्रमाणे संतांचे उत्सव आपण संपन्न करत असतो. म्हणून आज या ठिकाणी जो दिनविशेष आहे तो माघ शुद्ध दशमी आहे. आणि या निमित्ताने हा महोत्सव संपन्न होत असतो. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी 1901 पासून या ठिकाणी हा नाम सप्ताह सुरू केला. तो आज तागायत विशेषत्वाने वृद्धिंगत होत 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 चाललेला आहे. तर संतांचे उत्सव आणि देवाचे उत्सव हे दोन्ही जरी आपल्यात केले जात असले तरी संतांच्या उत्सवाचं काकणभर महत्व अधिक आहे. कसं तर देवाला आपल्या उत्सव करण्यापेक्षा आपल्या संतांचे केलेले उत्सव अधिक आवडतात. म्हणून देवाला आवडणारा उत्सव म्हणजे हा उत्सव आहे. आपण जे इतर करू ते उत्सव आणि हा उत्सव यातला हे अंतर आहे. संतांचा केलेला उत्सव, संतांची केलेली सेवा देव अतिशय उत्तम मानतो. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. देवाला संत सेवा अतिशय उत्तम अशी वाटते. दुसऱ्या थोड्या वेगळ्या बाजूने जर बोलायचं झालं तर देवाला केवळ आपलीच केलेली भक्ती ही आवडत नाही. नवे नवे त्या भक्तीला भगवान भक्ती मानतही नाही.
पण संतांची जर भक्ती केली तर देव मात्र ते नक्की मानतोच. संतांना डावलून आपली जर भक्ती कोणी करत असेल तर भगवान तो भक्तीचा प्रकार धर्ममय मानत नाही. तो भक्तीचा प्रकार उलट अधर्मात जमा होतो. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. संतांना डावलून केलेली देवपूजा ही अधर्मात जमा होते आणि ते अधर्मात जमा होतं ते देवाला अमान्य असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. उलट जर आपण संतांची सेवा केली तर मग मात्र देव ती आपलीही मानतो. तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा, त्यांचे केले पावे सेवा, त्यांचे केले पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा, त्यांचे केले पावे देव, त्यांचे केली पावे सेवा सेवा सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. त्यांची संतांची जर सेवा केली तर ती देवाला प्राप्त होते. म्हणून भगवान आपल्या भक्तीपेक्षा संतांची भक्ती अधिक मानतो. म्हणून हा उत्सव देवाला अतिशय अनंत पटीने आवडणारा असा उत्सव आहे. आत्मपुराणात तर एक भाषा जी वापरलेली आहे भगवंताने ती अतिशय मोलाची महत्वाची असेल. भगवान म्हणतात जे केवळ माझीच भक्ती करतात त्यांना मी खरे माझे भक्तच समजत नाही. ते खरे माझे भक्तच नाहीत. केवळ माझीच भक्ती करतात ते खरे माझे भक्त नाही. मग देवा तुझे खरे भक्त कोण? तर देव सांगतायत माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत. ये मे भक्त जना पार्थ नमे भक्ताश्च ते जनाः मत भक्ता नाम तुये भक्ताः ते मे भक्त तमामताः. माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच मी श्रेष्ठ भक्त समजतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा हा गुरुपदेश दिनानिमित्त होणारा महोत्सव हा देवाला अनंत पटीने आवडणारा असा आहे. म्हणून या उत्सवात जे सहभागी होतील त्यांचं सहभागी होणं हे अनंत पट्टीने श्रेष्ठ पुण्यदायी असं आहे. विठ्ठल विठ्ठल त्या दृष्टीने जो महोत्सव महत्वाचा त्या महोत्सवातील आजचा दिवस अधिक महत्वाचा. आजचा दिवस म्हणजे तो मुख्य दिवस आहे. आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबारांना सद्गुरु बाबाजी चैतन्यांपासून अनुग्रह प्राप्त झाला. म्हणून हा अनुग्रह दिन हा विशेषत्वाने महत्वाचा मानलेला आहे. जगद्गुरु तुकोबारांनीच तो महत्वाचा मानला. का मानला? प्रत्येक मानवाच्या जीवनात हा दिवस निर्माण व्हायला पाहिजे, हा दिवस यायला पाहिजे. ज्याच्या जीवनात हा दिवस उजाडत नाही त्याचं जीवन उजाडलंच समजा. आणि ज्याच्या जीवनात हा दिवस येईल तो खऱ्या अर्थाने आपल्या साफल्याला सार्थकतेला प्राप्त झाला. कारण मनुष्य जीवनाची सफलता, सार्थकता, कृतार्थता, पूर्णता हे एक भगवत दर्शनात आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील एक भगवत दर्शन.
जन्माली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. भगवंताच्या दर्शनातच मानवी जीवनाची सफलता आहे, पूर्णता आहे, कृतार्थता आहे. एकदा हे जीवनात का घडलं की पुन्हा आणखी काही घडायला पाहिजे असं काही नाही. भगवत दर्शन काय एकदा झालं की जीवनातलं प्राप्तव्य संपलं. पुन्हा मिळवायचं काय शिल्लक राहत नाही. मिळवायचं जिथे शिल्लक राहतं तिथे अपूर्णता आहे, आणि मिळवायचं जिथे शिल्लक राहत नाही तिथे पूर्णता आहे. कोणत्या माठामध्ये पाणी लागतं अजून? येऊ द्या अजून भरला नाही, येऊ द्या अजून भरला नाही. जो रिकामा असतो तिथे अपेक्षा असते, आणि परिपूर्ण भरला की तिथे अपेक्षा संपते. म्हणून जिथे इच्छा समाप्त होते त्याला म्हणतात पूर्णता. संसारात आपण जे जे काय करतो ते करण्यात इच्छा संपत नाही. कितीही मिळालं तरी अजून मिळावं ही इच्छा शिल्लक राहते. कितीही सत्ता भोगली तरी सत्ता पुन्हा यावीच ही इच्छा शिल्लक राहते. नाही का बाई? 50 वर्ष सत्ता भोगू नये, पुन्हा आपल्याकडे सत्ता असावी असं वाटतं की नाही? समजा 5 वर्ष दुसऱ्याकडे गेली तर त्याला सोयीने ती 5 वर्ष काढून दिली जात नाहीत. पुन्हा सत्ता आपल्याकडेच यावी इच्छा शिल्लक राहते. इच्छा शिल्लक आहे तिथे अपूर्णता आहे. म्हणून किती सत्ता मिळवली तरी जीवनाची पूर्णता नाही. किती संपत्ती मिळवली तरी जीवनाची पूर्णता नाही. किती मान प्रतिष्ठा मिळवली तरी जीवनाची पूर्णता नाही. का? पुन्हा इच्छा शिल्लक राहते. फक्त एक भगवत दर्शनातच इच्छा समाप्त होते. तो एकदा मिळवलं का पुन्हा काही मिळवायची इच्छा शिल्लक राहत नाही. म्हणून त्याच्या प्राप्तीत जीवनाची सार्थकता, पूर्णता, सफलता मानलेली आहे. सफलता शब्दातून थोडासा भाव व्यक्त करतो. फळ कशाला येतं? झाडाला. शाबास. म्हणजे झाडाच्या प्रक्रियेतील अंतिम प्रक्रिया जर कोणती असेल तर फळ येईल. नाही का? पहिलं काय? बीज. बीज लावल्यानंतर पुढे काय होतं? त्याला अंकुर निर्माण होतात. अंकुर निर्माण झाल्यावर पुढे त्याला पानं फुटतात, पुढे फांद्या फुटतात, पुढे उपफांद्या फुटतात. तो वृक्ष फोपावत जातो. तो एकदा परिपक्व दशेला आला की मग त्याला फुलं लागतात. फुलं लागल्यानंतर पुढे फळ येतं. फळ आल्यानंतर पुढे काहीच नाही. ज्याच्या पुढे काहीच नाही त्याला म्हणतात फळ. तसं जे मिळवल्यानंतर पुढे मिळवायचं काही शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात सफलता. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ती सफलता फक्त एक भगवत दर्शनातच आहे. म्हणून ते भगवत दर्शन सर्वांना व्हायला हवं. ते झाल्यावरच मानवी जीवनाच्या सर्व आकांक्षा परिपूर्ण होत आहेत. म्हणून ते भगवंताचं दर्शन नेमकं घडणं हे कशावर अवलंबून आहे? तर त्यातला मधला दुवा आहे गुरु. जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणणारा मधला एकमेव दुवा म्हणजे गुरु आहे. तेव्हा गुरुकृपा हीच जीवनाचा खरा केंद्रबिंदू आहे आणि त्यातूनच मानवी जीवनाचं साफल्य होत आहे. म्हणून आपल्यावर जी गुरुकृपा झाली हीच सर्व जीवांवर व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांचं जीवन पूर्ण होईल, त्यांच्या जीवनात साफल्य येईल. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी हा गुरुकृपेचा दिवस संपन्न करायला सांगितला.
तुकोबरायांच्या कालातच या माघ शुद्ध दशमी महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. तुकोबरायांनीच 14 टाळकऱ्यापैकी आपले एक टाळकरी गंगाराम मवाळ त्यांना हा महोत्सव सुरू करायचं सांगितलं. त्यांचं गाव कडूस, त्या कडूस गावाला हा महोत्सव तेव्हापासून सुरू झाला, तो आज तागायत चालू आहे. विशेषत्वाने तो होतो आहे. म्हणून गुरुकृपा ही सर्व जीवांना व्हावी, या मार्गाने जर गेलं तर निश्चित ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो, आपलं साध्य गाठ होऊ शकतो. म्हणून तुकोबरांना असं वाटू लागलं, आपल्याला जो अनुभव आलेला आहे तो समाजाला आपण दिला पाहिजे. संतांच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य असतं, आपल्याला आलेला अनुभव ते इतरांना मुक्त असताना देत असतात. तसा दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर संत हे आपले स्वरूप जे आहे ते झाकून ठेवत असतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. संत या प्रकारे अतिशय दखल घेऊन गुप्तता राखण्याचा प्रयत्न करत असतात. समाजामध्ये आपला लौकिक व्हावा या दृष्टीने ते काही प्रचार करत नाहीत. परंतु तुकोबरायांच्या जेव्हा लक्षात आलं की हे न करणं हे योग्य जरी असलं तरी मानवांना रस्ता कळण्याकरता आपले अनुभव सांगणं हे तितकं महत्वाचं आहे. जर अनुभव सांगणारे मिळाले नाही तर इतरांना मार्गदर्शन होऊ शकत नाही, इतरांना प्रबोधन होऊ शकत नाही. म्हणून इतरांना तो रस्ता कळण्याकरता संत आपलं महत्व सांगायचं म्हणून प्रगट करत नाही, तर समाजाला तो अनुभव यावा म्हणून सांगतात. आपण ज्या साधनाने साध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत तेच साध्य सर्व जीवांना जर मिळवायचं आहे, पण त्यांना साधनाचं ज्ञान आहे, त्यांना साधनाचं ज्ञान होण्याकरता संत आपले अनुभव समाजाला सांगतात. अनुभव आले अंगात या जगात येत असे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुका म्हणे चाखोने सांगे मज अनुभव आहे अंगी. अनुभव संत या दृष्टीने समाजाला सांगत असतात. इतरांना तो आधारभूत आहे. आपण आपल्या साध्याला प्राप्त झालो म्हणजे साधनाचं काम संपलं असं होऊ शकत नाही. मागावून येणाऱ्या अनेकांना त्या साधनाची गरज आहे. म्हणून त्यांच्याकरता ते साधन शिल्लक ठेवणं महत्वाचं आहे, त्यांच्या निदर्शनास आणून देणं महत्वाचं आहे. नदीला महापूर आलेला आहे, हा निघाला. आता या महापुराच्या पलीकडे कसं जाता येईल, अवघड वाटू लागलं. लक्षात आलं, नाव दिसते तिकडे, चला जाऊया. नावेकडे गेला आणि तो नावेच्या आधाराने पैल तीराला गेला. पलीकडे गेला, थंडगार वारा सुटलेला, काकडला. त्याला असं वाटू लागलं जाळ करावा, शेकोटी करावी, शेक करावून जरा थंडी दूर करावी, घालवावी. पण आता कशाचा करावा? इथे तर
काही गवत पाला कचरा केर कचरा नाहीये, मग कशाचं करायचं असेल, जाळ कशाचं, त्याच्या लक्षात आलं अरे नाव आहे, हरकत नाही. आता नावाचं काय काम आहे का आपल्याला? नाव कशा करता होती? पलीकडे येण्याकरता. मग नावाच्या आधाराने आपण आता पलीकडे आलेलो आहे. आता आपल्याला नावाची काय गरज नाही. तृप्ती झाली. तुकोबारा म्हणतात बाबांनो एक लक्षात घ्या, पावलेने पार, पार पावलेने नाव जाळू नये. पैल तीराला जो गेलेला आहे, पैल तीराला जो प्राप्त झालेला आहे, त्याला आपलं आता नावाचं काम संपलं असं समजून त्याने नाव जाळून टाकू नये. का बरं? मागील आधार बहुतांचा, मागील बहुतांचा आधार. मागावून येणारे जे अनेक लोक आहेत त्यांना पलीकडे येण्यासाठी तो आधार म्हणून आहे. म्हणून तो आधार शिल्लक ठेवला पाहिजे. याकरता संत सर्व जीवांना परमात्म प्राप्तीचा एकमेव आधार म्हणजे जी गुरुकृपा आहे त्याचं प्रबोधन समाजाला ते देतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना असं वाटलं, जन्मालो जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती. संत हेच जीवनाचं साफल्य घडवतात. आपल्याला बराच लांब प्रवास आहे तेव्हा थोडस सहकार्य द्या या दृष्टीने. जगद्गुरु तुकोबारांनी हा विचार केला की सर्व मानवांच्या जीवनात हे साफल्य यायला पाहिजे आणि ही सफलता प्राप्त होण्याकरता यांनी गुरुकृपेचा रस्ता धरला पाहिजे. या मार्गाने गेल्याशिवाय या सफलतेला पोहोचू शकत नाही. म्हणून सर्व जनतेच्या लक्षात ही साधना यावी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपला गुरुकृपेचा अनुभव समाजाला मुक्त हस्ताने सांगतात. परंतु तो सांगत असताना तुकोबारांच्या एक लक्षात आलं, आपण हा अनुभव जनतेला देतो खरं, सांगतो खरं, परंतु याच्यावर विश्वास बसल की नाही ही थोडी साशंकता वाटू लागली. का? आपल्याला जी गुरुकृपा झालेली आहे ती स्वप्नात झालेली आहे आणि स्वप्नात जे झालेलं असतं ते खोट अशी लोकांची समजूत असते. म्हणून आपल्या गुरुकृपेच्या बाबतीतही हे खोटेपणा मानतील आणि हा मार्ग लक्षात घेणार नाही. म्हणून लोकांच्या ठिकाणची साशंकता दूर होऊन त्यांच्या ठिकाणी विश्वास निर्माण व्हावा म्हणून तुकोबारा एक महत्वाचा शब्द वापरून आपल्या गुरुकृपेचं स्वरूप अभंगाच्या पहिल्या चरणात
शंका दूर होऊन लोकांचा विश्वास निर्माण व्हावा म्हणून जगद्गुरु तुकोबरा एक महत्वाचा शब्द प्रारंभी वापरून आपल्या गुरुकृपेचं स्वरूप दाखवलेलं आहे. सत्य गुरु राये कृपा मज केली. सत्य स्वरूप असणारे माझे सद्गुरु, त्या सद्गुरु रायांनी माझ्यावर कृपा केली. हा एक सत्य शब्दाचा अर्थ. दुसरा, गुरु राये मज कृपा केली हे सत्य. गुरुरायांनी माझ्यावर कृपा केलेली आहे हे अगदी सत्य आहे, अगदी खरं आहे. आणि तिसरा अर्थ, गुरुरायांनी माझ्यावर जी कृपा केलेली आहे ती सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल सत्य स्वरूप असणारे गुरु माझे. गुरु फार आहेत, घरोघर आहेत, तोटा नाही. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते. घरोघरी गुरु कशाला म्हणतात सोप्या भाषेत आपल्याला समजून देतो. गुरु शब्दात दोन अक्षर आहेत, गु आणि रु. गु शब्दाचा अर्थ आहे अंधार आणि रु शब्दाचा अर्थ आहे निरोधक. अंधकाराचा निरोधक तो गुरु. आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे, अज्ञान अंधार जो आहे तो जे घालवतात त्याला म्हणतात गुरु. गु शब्द स्त्वंधकार स्यात्, रु शब्द निरोधकः. अंधकार निरोधित्वात् गुरुरित्यभिधीयते. आपल्या ठिकाणच्या अज्ञानाचा नाश जे करतात, जे घालवतात त्यांना म्हणतात गुरु. मनुष्याच्या जीवनात अनेक दृष्टीने अज्ञान असत आणि अज्ञान काय करतं, आवरण करत. जसा अंधार काय करतो, अंधार असलेल्या वस्तूवर आवरण घालतो, म्हणजे ती वस्तू आपल्या निदर्शनास आणून देत नाही. प्रकाश असला की आपल्याला सर्व दिसतं. तुम्ही दिसता, तुम्ही दिसता, तुम्ही दिसता, सगळं दिसतं. पण रात्र झाली, अंधार झाला की असलेलं काही दिसू शकत नाही. म्हणजे अंधाराने काय केलं, आवरण केलं, आच्छादन केलं. अंधार हा असलेला आपल्याला दिसू देत नाही. तसं जीवनात अज्ञान काय करतं, अज्ञान असलेलंही आपल्याला जाणून देऊ शकत नाही, ते समजून देऊ शकत नाही. अज्ञान आपल्या निदर्शनास ते आणून देत नाही. अज्ञानामुळे आपण त्याला मुक्तो पारखे होतो. म्हणून अज्ञानाने आपले अनर्थ निर्माण होतात. अज्ञानापासून आपली हानी आहे, अज्ञानापासून अनर्थ आहे. अज्ञान निर्माण झालं की तिथे हानी आली. ज्ञानात लाभ आहे आणि अज्ञानात हानी आहे. कुठलंही अज्ञान हे जीवनात लाभ प्राप्त करून देऊ शकत नाही. अज्ञान आलं की तिथे हानी त्याच्या पाठीमागे आलीच. कुठल्याही क्षेत्रात जा, व्यापार क्षेत्रात देखील ज्ञानच पाहिजे. व्यापार कसा करावा, खरेदी कुठून करावी, विक्री काय लावावी, उधार कोणाला द्यावं, कोणाला देऊ नये, इत्यादी गोष्टीचं ज्ञान पाहिजे. ते जर ज्ञान नसेल तर ते अज्ञान काय करेल, तुझा व्यापार सफल होऊ देणार नाही. मोडकळी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणतो. त्याचं दिवाळं वाजलं म्हणतो, टोपाळा निघाला. काय नाही, अज्ञानात हानी असते आणि ज्ञानात लाभ असतो.
काही माणसांच्या जीवनात अनेक दृष्टीने अज्ञान भरलेलं आहे. मनुष्याला अज्ञान हे घातक आहे हे लक्षात यायला पाहिजे. अज्ञानातून आपल्या जीवनात अनेक अनर्थ निर्माण होतात हे लक्षात यायला पाहिजे. अज्ञानामुळे आपले किती हानी होते हे लक्षात यायला पाहिजे. ही लक्षात जर आली नाही तर तो अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. म्हणून पहिलं आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, निदान एवढं तरी ज्ञान असायला पाहिजे. काही माणसांच्या जीवनात मोठी गंमत आहे. काही माणसांना काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही. आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. माणसाला निदान आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं. मला हे कळत नाही, निदान एवढं तरी कळावं की हे कळत नाही. म्हणजे एवढं कळल्यानंतर ते घालवण्याचा तो प्रयत्न तरी करेल. पण काही माणसांना तेही कळत नाही. म्हणून ते आपल्या जीवनात काहीच करू शकत नाही. आपल्या जीवनात आपले सर्व प्रकारे ते हानीच करून घेतात. म्हणून अज्ञान हे जायलाच पाहिजे. आणि ते अज्ञान घालवणारे फक्त एक गुरु आहेत. ज्या ज्या क्षेत्रातलं जे जे अज्ञान ते अज्ञान घालवणारे त्या क्षेत्रातले ते गुरु. म्हणून असे गुरु पुष्कळ आहेत, फार आहेत. नाथ महाराजांनी म्हटलंय घरोघरी गुरु आहेत आहे ते. परंतु मनुष्याच्या जीवनातलं खरं अज्ञान कोणतं की जे सर्वस्वी जीवनाला सर्व प्रकारे घातक असून आपल्याला अनेक जन्म परंपरा भोगायला लावणार आहे. आणि असं ते अज्ञान घालवणारे सर्वत्र भेटू शकत नाही. ते घालवणारे फक्त एकच आहेत की जे सद्गुरू आहेत. ते व्यावहारिक अज्ञान घालवणारे ते व्यावहारिक गुरु. आणि आपल्या मूलभूत स्वरूपाचं अज्ञान जे आपल्या ठिकाणी आहे ते जे घालवतात ते सद्गुरू. इतर गुरु आपल्याला या अज्ञानाची निवृत्ती करून देऊ शकत नाहीत. कारण त्यांनाच त्याचं ज्ञान नसतं तर ते दुसऱ्याचं अज्ञान काय घालवणार. जो स्वतः त्याच अज्ञानामध्ये पडलेला आहे तो दुसऱ्याचं अज्ञान घालू शकत नाही. म्हणून हे अज्ञान घालवणारे फक्त एक सद्गुरू आहेत. नाथ महाराजांनी उत्तरार्धात त्या ओवीचे हीच सुंदर भाषा वापरलेली आहे. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आहे ते परिशिष्याते मेळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी. शिष्याते मेळवी सद्वस्तु ते. जो शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतो तो आहे सद्गुरू. आणि असे सद्गुरू दुर्लभ आहे. बाकीचे गुरु रगड आहे. शिष्याच्या वित्ताचं अपहरण करणारे फार आहे. गुरवो बहवस्संती शिष्य वित्तापहारका दुर्लभस्स गुरुर लोके शिष्य चित्तापहारका. गुरुच्या वित्ताचं शिष्याच्या वित्ताचं अपहरण करणारे गुरु फार आहेत. परंतु शिष्याच्या चित्ताचं अपहरण करणारे असे फक्त एक सद्गुरू आहे. तेच शिष्याचं हे अज्ञान घालवू शकतात आणि शिष्याला खऱ्या स्वरूपाची प्राप्ती करून देऊ शकतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला हे निदर्शनास आणून देतात की बाबानो कोणाच्या मागे जाऊ नका. सद्गुरू हे आहेत का हे बघा. म्हणून तुम्ही याच मार्गाने चला. आम्हाला याच गुरूंच्या कृपेने हा अनुभव आलेला आहे. सर्व संतांनी आपला हा अनुभव व्यक्त केलेला आहे बघा. आमच्या जीवनातलं अज्ञान आमच्या सद्गुरूंनी घालवलं
आणि आम्हाला या स्थानाची, या ध्येयाची, या साध्याची प्राप्ती करून दिली. ज्ञानोबा सांगतात, माझ्या गुरुने माझ्यावर कृपा केली, माझं अज्ञान त्यांनी घालवलं आणि मला योग्य असा मार्ग दाखवून दिलेला आहे. त्या योगाने मी या साध्याला प्राप्त झालेलो आहे. माझ्या जीवनात आता हे काही शिल्लक राहिलेलं नाही. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, ते मेरा दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडण. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. बाप रखुमा देवीवर विठ्ठल दिनाचा दया. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. श्री गुरु निवृत्ती रायांनी हा मला सोज्वळ मार्ग दाखवला आणि त्यांनी काय केलं? माझं तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडण. तिमिर दुःख घालवलं. तसंच नाथ महाराज सिद्धील सांगतात. नाथ महाराज म्हणतात, माझ्या श्रीगुरुरायांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि माझ्या बाबतीत काय केलं? त्यामुळे माझा अज्ञान अंधार दूर गेला आणि मला योग्य असा मार्ग त्यांनी तो दाखवलेला आहे. येणे गुरुनाथ माथा ठेविला माथा ठेविला करू. गुरुनाथांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. माझं अज्ञान तिमिर त्यांनी घालवलं आणि हा मला मार्ग चांगल्या प्रकारचा दाखवला. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेले दिसू लागले वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दने पावलो पंढरी पेठ. श्री गुरु हेच अज्ञान घालून आपल्याला योग्य अशा स्वरूपाची प्राप्ती करून देतात. म्हणून सद्गुरु हेच करू शकतात. म्हणून सांगतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निजवस्तू दाविली माझी मज. म्हणून सद्गुरुच हे शिष्याला आपल्या साध्याची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून तुकोबरा म्हणतात, सत्य असे जे सद्गुरु माझे त्यांनी माझ्यावर कृपा केली. सत्य गुरु राये कृपा माझ केली. बरं, त्यांनी जी कृपा केली ती सत्य कृपा. सत्य कृपा तिलाच म्हणतात
की जी जीवनातली असताची व्यावृत्ती करून देते आणि नित्यत्वाला प्राप्त करून देते ती खरी सत्य कृपा. असत्य कृपा पुष्कळ आहे. कोण कशा कशाला कृपा समजेल हे सांगता येत नाही. चितकवडी सापडली जरी तरी आमच्यावर कृपा झाली म्हणतात. चितकवडी कोण कशाला कृपा समजेल कोण कशाला कृपा समजेल हे सांगता येत नाही. जी कृपा प्राप्त झाली त्याच्यातून जर काही अनिष्ट दूर होत नसेल, अनिष्ट प्राप्त होत नसेल तर ती कृपा ही कृपा नव्हे. ज्या कृपेतून आपल्या जीवनात अनिष्ट सर्व दूर होत आहे आणि इष्ट प्राप्ती होते ती कृपा ही खरी कृपा आहे. म्हणून ही कृपा फक्त सद्गुरूच करू शकतात, इतर करू शकत नाही. इतरांची कृपा झाली त्यातून अनिष्ट दूर होत नाही, उलट अनिष्ट निर्माण होते. काही वेळेला उलट अनर्थ निर्माण होतात, परंतु अनर्थातून जीव मुक्त होत नाही. ज्या कृपेला नाश आहे ती कृपा ही खरी कृपा नाही. ज्या कृपेने अविनाशत्वाची प्राप्ती होते ती कृपा ही खरी कृपा आहे. आणि अशी अविनाशत्वाची प्राप्ती करून देणारे फक्त संतांकडून होणारी, सद्गुरूकडून होणारी कृपा हीच आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, संतांनी जे कृपादान माझ्या बाबतीत केलं त्याचं विशेषत्व हे आहे की कल्पांत देखील ते नाश पाहू शकत नाही. कृपादान केले संती कल्पांते सरेना. काय वेळेला असं म्हटलं जातं, जास्त सुगरणी जमा झाल्या का स्वयंपाकात काय वेळेला बिघाड निर्माण होतो. आणि खरं म्हणजे वेळ कमी पडतो, नाहीतर खरंच अनेक गुणीजन सर्व आलेले, प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे, प्रत्येकाला घडायला पाहिजे. पण मर्यादा 2 तासाची, त्याला मी काय करू. 4 तास जर चालू देत असेल तर काय हरकत नाही आपल्याला. सर्वांच्या गुणाचं कौतुकही व्हायला पाहिजे, पण वेळेच्या अभावी हे सर्व अशक्य असं आहे. असो, मी काय सांगत होतो, कृपा ती खरी की जी नाश पावत नाही. आणि अशी नाश न पावणार कृपा फक्त संतांकडून होणारीच आहे. कृपादान केले संती कल्पांत ही सरेना. कल्पांत जरी झाला तरी ती सरू शकत नाही, नाश पाहू शकत नाही. तुम्ही आम्ही कशालाही कृपा समजतो, त्या कृपाचा कृपा म्हणेपर्यंतही अस्तित्वाचा प्रकार नसतो. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. म्हणून कोणतीही कृपा समजू नये. वैकुंठवासी परमपूज्य गुरुरे मामासाहेब एक सांगायचे, त्यांच्या जीवनातलं अनुभवाचं उदाहरण ते सांगत असं. एक ग्रस्त असा होता, त्याचं काही केलं लग्न होत नव्हतं. पुष्कळ त्याने प्रयत्न केले, वर्तमानपत्रात जाहिरात दिली, वधू पाहिजे, व्यंग असली तरी चालेल, सर्व प्रकारच्या जाहिराती दिल्या, परंतु काही जमून येईना. त्याला असं वाटू लागलं काय करावं. असंच त्याने माघ शुद्ध दशमीचं कीर्तन ऐकलं. गुरुची कृपा झाल्यानंतर काही अशक्य नाही. मग त्याच्या डोक्यात वाटलं आपण गुरु करावेत. म्हणून तो आला आणि मामासाहेबांना म्हणला, मामासाहेब मला तुम्ही अनुग्रह द्या, मला माळ घाला. मामासाहेब सांगितले, नियम तू पाळणार? हो, ठीक आहे. माळ घातले आणि काय योगायोग कसा कोणास. नंतर त्याचं जमलं.
जमल्यानंतर लग्नही झालं. लग्न झाल्यावर त्याला असं वाटू लागलं, खरी मामासाहेबांची कृपा झाली आपल्यावर, म्हणून आपलं लग्न झालं. म्हणून तो त्या आपल्या पत्नीला घेऊन मामासाहेबांकडे दर्शनाला आला. मामासाहेबांचं दर्शन घेतलं, हात जोडून उभा आहे, हे दर्शन घे. दर्शन घ्यायला लावलं का? मामासाहेब, आपली कृपा झाली आणि आमचं सगळं व्यवस्थित झालं. ही माझी सौभाग्यवती पत्नी आहे. फार दिवस प्रयत्न चालले होते, परंतु काही शक्यच होत नव्हतं. पण जसे तुमच्याकडून माळ घातली आणि तिकडून आलोन पाहुणे चालेन, जमलं आणि लग्न झालं. आपली कृपा. मामासाहेब म्हणतायत, ही माझी कृपा तू समजू नको. माझ्या कृपेचा तुझं लग्न होण्याचा काही संबंध नाही. नाही नाही, असं कसं? तुमची कृपा. मामासाहेब, माझी कृपा समजू नको. का 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 समजतो? नाही म्हणे, फार वर्ष प्रयत्न केले पण जमतच नव्हतं, होतच नव्हतं. आणि तुमच्याकडून जशी माळ घातली तसं जमलं झालं. मामासाहेब म्हणायचे, बाबा तू कितीतरी वर्ष प्रयत्न करत होता तरी तुझं जमलं नाही, आणि आता ते जमलं, तेव्हा जिने तुला पत्करलं तिची कृपा समज, माझी कसली कृपा? विठ्ठला इतकी तुच्छ दर्जाची खालच्या प्रतीची संतांची कृपा समजू नये. संतांच्या कृपेला फार उत्तुंगत्व आहे. इतक्या खालच्या दर्जाला, खालच्या स्थितीला त्या कृपेला आणू नये. संतांची कृपा ही जीवनात अविनाशी स्वरूपाची प्राप्ती करून देणे, सच्चिदानंद घन स्वरूपाची प्राप्ती करून देणारे, नित्य शाश्वत स्वरूपाची प्राप्ती करून देणारे. म्हणून त्यांच्याकडून होणारी जी कृपा आहे ती सत्य आहे. म्हणून दुसरा, गुरुरायांनी जी माझ्यावर कृपा केली ही सत्य कृपा. आणि तिसरी म्हणजे गुरुरायाने कृपा केली हे सत्य आहे. हे अगदी खरं आहे, याला तुम्ही खोटं समजू नका. स्वप्नात आहे म्हणून तुम्ही खोटं समजा, परंतु काही वेळेला स्वप्न देखील हे जागृतीपेक्षा सत्यत्वाची प्रतीती करून देत. विठ्ठला जसं आपण स्वप्न हे मिथ्या समजतो, तसं अनंत कालाच्या दृष्टीने जागृती ही देखील मिथ्या स्वरूपाचीच आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या तीन अवस्था आहेत, या तिन्ही अवस्था या प्रकारे मिथ्या स्वरूपाच्याच आहेत. या तिन्ही अवस्थात असणारा जो अंतरात्मा परमात्मा तोच खरा सत्य स्वरूपाचा आहे. म्हणून अवस्था ह्या जागृतीत आपण विशेषत्वाने ज्या गोष्टी घडतात त्याला महत्व देतो, आणि स्वप्नात घडणाऱ्या गोष्टीला आपण महत्व देत नाही. परंतु काही वेळेला स्वप्नात देखील जी गोष्ट घडून येते ती जागृतीपेक्षा अतिशय महत्वाची असू शकते. आणि असे जे संकेत निर्माण होतात ते संकेत निश्चित जीवाचा भवितव्य उज्ज्वल करणारे असतात. म्हणून त्या स्वप्नातल्या घडणाऱ्या देखील क्रिया ह्या जागृतीपेक्षा विशेषत्वाच्या मानल्या पाहिजे. ज्या जागृतीमध्ये घडणार आपल्या जीवनात हानिकारक आहे आणि स्वप्नामध्ये घडणार जर आपल्या जीवनात लाभदायक आहे, तर महत्व देणार तुम्ही कोणत्या स्थितीला? म्हणून जागृतीला महत्व देण्यापेक्षा या ठिकाणी स्वप्नावस्थेला महत्व देणं हे अधिक श्रेष्ठत्वाचं आहे. म्हणून जे घडलंय, काय घडलंय याच्यावरून त्याचं सत्यत्व असत्यत्व मानलं पाहिजे. काय घडलंय? इथे जे घडलंय ते गुरुकृपा घडलेली आहे, आणि गुरुकृपेने अज्ञान जर घालवलेलं आहे आणि इष्ट जर प्राप्त करून दिलेलं आहे, तर हे स्वप्नातली गुरुकृपा देखील विशेषत्वाची आहे.
म्हणून तुकोबरा म्हणतात, माझ्या गुरुराने माझ्यावर कृपा केली हे तुम्ही खोटी समजू नका, ती सत्य आहे. सत्य गुरुराये कृपा मज केली. महाराज मग कृपा झाली, हा विशेष आनंद तुमच्या ठिकाणी दिसून आला, परंतु नंतर खिन्नता तुमच्या चेहऱ्यावर दिसून येते. याचं काय कारण? महाराज म्हणतात, कृपा माझ्यावर झाली, हा माझ्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण खरा, परंतु त्यामध्ये जी खिन्नता प्राप्त झालेली आहे त्याचं एक कारण मात्र तात्कालिक नैमित्तिक घडलं, परिणाही घडलं. परिणाही घडली सेवा काही, परंतु माझ्याकडून त्यांची सेवा काही घडली नाही. सेवा न घडल्यामुळे तुकोबारांना खेद वाटू लागला. सेवा जीवनात घडायला पाहिजे. भाग्य जर असेल तर सेवा घडू शकते, पुण्य संचय जर असेल तर सेवा घडू शकते. सेवा घडली नाही म्हणून मला असं वाटतं माझं काहीतरी सुकृत कमी पडलं, मी कुठंतरी कमी पडलो म्हणून मला त्यांची सेवा घडू शकली नाही. परिणाही घडली सेवा काही, ती कोणती सेवा घडली नाही याचा विचार आपल्याला पुढे सांगायचा आहे. मला मी तो पुढे सांगेन. तुकोबरा म्हणतात, गुरुरायांनी माझ्यावर कृपा केली हे सत्य. महाराज गुरुरायांनी तुमच्या कृपा केली हे तुम्ही सत्य म्हणून सांगता, पण ती कृपा केव्हा केली, कुठं केली, कशा प्रकारे केली, त्याचं स्वरूप काय इत्यादी सर्व गोष्टी आम्हाला सांगणार का? हो म्हणे सांगणार. महाराज मग ज्या वेळेला गुरुरायांनी तुमच्या कृपा केली त्यावेळेला तुम्ही कुठे होते आणि त्यांनी कशी कृपा केली? तर मी त्यावेळेला कुठे होतो आणि ती कृपा कशी केली हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. होते, कुठे होते त्यावेळेला तुमच्यावर कृपा झाली आणि ती कशी झाली त्याचं स्वरूप आमच्या लक्षात आणून द्या महाराज. महाराज ते स्वरूप अभंगाच्या दुसऱ्या चरणात लक्षात आणून देतात. महाराज म्हणतात, मी गंगेच्या स्नानाला वाटेने चाललो होतो आणि त्यावेळेला गुरुरायांनी मला सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, गंगा स्नाना वाटे जाता सापडविले. गंगेच्या स्नानाला मी वाटेने चाललो असताना त्यांनी मला सापडवलं. मी माझा गंगेच्या स्नानाला चाललो होतो, मला काही खबर नाही, मला काही याची पूर्व सूचना नाही, पूर्व नियोजित काही नाही. मी माझा आपला गंगेच्या स्नानाला वाटेने चाललो होतो, त्यात त्यांनी मला सापडवलं.
एक लक्षात घ्या, या एकेका शब्दाचा फार अर्थ आहे, फार विचार करण्यासारख्या यात गोष्टी आहेत. त्यांनी सापडवलं मला, म्हणजे याचा अर्थ असा, आपण सद्गुरूला सापडू शकत नाही, सद्गुरू हेच आपल्याला सापडू शकतात. का? तुम्ही सापडायला जाण्यामध्ये तुम्हाला संत सापडतीलच असं नाही, कारण तुम्हाला पारख काय संतांची, कोण संत कोण गुरु आहे आपल्याला काय पारख. आपल्याला पारख ना म्हणून तर गाजर पारखी कोणाच्या मागे जातात. ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, सावता महाराज, निळोबाराय, नामदेवराय या संतांना सोडून देतात आणि कोणाच्या मागे येडे अर्धेसारखे लागतात. बरं पाटील, गंमत अशी, बरं काय थोडाही माणसं विचार करत नाही. ते असं सांगतात तुम्ही काही प्या, तुम्ही काही खा, आमच्यात तुम्हाला प्रतिबंध नाही. हे या वारकरी संप्रदायात गेलं का तुम्हाला पहिलं म्हणतात अमुक प्यायचं नाही आणि अमुक खायचं नाही, अमुक काय करायचं नाही, त्यांच्यासारखे प्रतिबंध. आमच्याकडे तुम्ही या, आमच्याकडे तुम्हाला प्रतिबंध नाही. तुम्ही काही प्या, काही खा, काही करा, फक्त आमचा बिल्ला लावा, आमचं नाव घ्या, आमची पूजा करा, देव्हाऱ्यावरचे देव समुद्रात टाकून द्या. विठाला विठाला असं सांगणाऱ्याच्या मागे लागतात. मोठी शोकांतिका आहे. ज्यांच्यात निषिद्धाचा त्याग नाही ते आपल्याला कुठे नेऊन पोहोचवतील याचा जरा विचार करा. म्हणून दयानिधी संत जे ज्ञानोबाराय, नामदेवराय, तुकोबाराय, चोखोबाराय, निळोबाराय हे आपल्याला मार्ग दाखवून गेले, त्याच मार्गाने आपण निष्ठेने चाललं पाहिजे. मार्ग दावून गेले अरे दयानिधी संतांचे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काय. दयानिधी संत आपल्याला मार्ग दाखवून गेलेले आहेत. सोपा मार्ग आहे, सर्वांना जाता येण्यासारखा आहे आणि हवेच आहे. म्हणून त्याच मार्गाने जावं, इतरांच्या मागे जाऊ नये. पंथ पुढीलाशी चालता नकळे, मागीलांनी डोळे उघडाय. पुढे चालणाऱ्याला रस्ता कळत नाही तर मागे चालणाऱ्याने डोळे उघडायला पाहिजेत. अरे यालाच रस्ता कळत नाही, आपल्याला कुठे घेऊन जाईल. म्हणून आपण शोधून संत सापडतील असं नाही, आपण चुकून कोणाच्या मागे जाऊन आपली फसवणूक करून घेऊ. शोधून संत सापडत नसतात, शोधून महाराज लोक सापडतील, बुवा लोक सापडतील, कीर्तनकार सापडतील, प्रवचनकार सापडतील, कथाकार सापडतील, पण शोधून संत सापडतील असं नाही. का? ती बाजारात मिळणारी वस्तू नाहीच आहे, नाही संत पण मिळत आहे आठी. म्हणून आपण शोधून संत सापडू शकत नाही. मग आपण आपल्या रस्त्याने योग्य चालावं, संत आपल्याला सापडत येतील. तुकोबाराय म्हणतात, मी गंगेच्या स्नानाला वाटेने चाललो होतो, त्यांनी मला सापडवलं, सापडविले. ते मला शोधत आले, मी त्यांना शोधायला गेलो नाही, ते मला शोधत आले. पण केव्हा शोधत आले? मी वाटेने गंगेच्या स्नानाला चाललो होतो तेव्हा. याचा गर्भित अर्थ असा निघतो, माणूस वाटेने चालू लागला की संत भेटतात. माणूस वाटेने चालतच नाही, वाट सोडून चालतात. जे वाट सोडून चालतात त्यांना संत भेटू शकत नाही. वाट कशाला म्हणतात? जी मुक्कामाला नेते तिला म्हणतात वाट, आणि जी कुठे नेऊन सोडते तिला म्हणतात आडवाट. माणसं आडवाटेने चालतात म्हणून सद्गुरू भेटत नाही. तुम्ही वाटेने चला, सद्गुरू भेटल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मी वाटेने चाललो होतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी, माझा हेतू देखील चांगला, गंगा स्नान. मी गंगेच्या स्नानाला चाललो होतो.
गंगेच्या स्नानाला म्हणजे याचा अर्थ माझा हेतू आहे पवित्र होण्याचा, शुद्ध होण्याचा, शुचिरभूत होण्याचा हेतू. तो हेतू धरून मी वाटेने चाललो होतो. माणसाला वाट सापडली तरी हेतूही चांगला पाहिजे. हेतू जर चांगला नसेल तर वाट सापडूनही उपयोग होऊ शकत नाही. पालखीच्या रस्त्याला लागणारे पुष्कळ, पण काहींचा हेतू खिसे कापण्याचा आहे. त्या खिसे कापणाऱ्यांना वाट सापडली पण हेतू चांगला नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून वाट सापडू नये, हेतू चांगला असायला पाहिजे, म्हणजे संत सद्गुरू भेटू शकतात. तुकोबरा म्हणतात मी गंगेच्या स्नानाला वाटेने चाललो होतो, त्यांनी मला सापडवलं. आपण आपली योग्यता मिळवा, संत आपल्याला शोधत येतील. कुठेही हेच सांगितलेलं आहे. संत सापडले असं झालं नाही, संत त्याला येऊन भेटले असं आहे. तू का म्हणे आले घरा तोची दिवाळा दसरा, आले संत पाय ठेवी ते मस्त, किती आले ऐसी कर्म साम्य दशा होय जे ठेविरेश. श्री गुरु आपैसा भेटेचे का ते भेट देतात. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधाने जाणून नेनता, साधू भेट देते तया उचिताने. साधू तया भेट देते. संत सद्गुरू स्वतःहून भेटतात. आपण फक्त आपली योग्यता मिळवावी, संत आपल्याला शोधत येते. गुरुवारी मामासाहेब दांडेकरांनी मी सांगायचे, आंब्याचं काम आहे त्याने पाडाला लागावं, पोपटाला निमंत्रण देण्याची गरज नाही. पोपट शोधतच असतो आंबा कुठं पाडाला लागला, तो सारखा गिरटे घालत असतो. तेव्हा पोपट शोधतच असतो, आंब्याने काय करायचं, आपण पाडाला लागायचं. पाडाला लागल्यानंतर पोपटाला निमंत्रण द्यावं लागतं का? श्री राजमान्य राजेश्री पोपटराव यांना सप्रेम नमस्कार. पत्रासकारांकी इगतपुरी जवळच्या अमरावतीला आम्ही सगळे आंबे आपणास निवेदन देतो की आम्ही आता पाडाला लागलेलो आहोत, तेव्हा आपण वेळात वेळ काढून आपल्या कोमल चंचूचा आम्हाला येऊन स्पर्श करावा, कळावे आपला नम्र हापूस आंबा. असं आंब्याचं टपाल जातं का पोपटाला, मग पोपट येतो का? नाही. आंब्याचं काम आहे त्याने पाडाला लागावं, की पोपट स्वतःहून आल्याशिवाय राहणार नाही. पाडाला लागायचं म्हणजे काय? आंबा पाडाला लागला कधी म्हटलं जात? त्याचा हिरवेपणा गेला, जरा पिवळ खिचडली, कठीणपणा गेला, जरा मृदूपणा आला की मग भार्यात तशी पाडाला लागली. तसं आपण पाडाला लागलं पाहिजे. म्हणजे काय? आपला हिरवटपणा पाहिला गेला पाहिजे. हिरो हा हिरोपणा गेला पाहिजे आणि शुद्ध सत्वात्मक पिवळखी आपल्या जीवनात निर्माण व्हायला पाहिजे. अभिमानाचं काठिण्य जाऊन मृदुता, लीनता, नम्रता आपल्या जीवनात यायला पाहिजे. म्हणजे संतही आपल्याला शोधत आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरा म्हणतात गंगेच्या स्नानाला वाटेने चाललो होतो, त्यांनी मला सापडवलं आणि काय केलं? मस्तकी तो जा ठेवला, मस्तकी तो जाना ठेविला कर. त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. हे जाना, हे तुम्ही समजून घ्या, हे तुम्ही लक्षात घ्या की सद्गुरुरायाने माझ्यावर कृपा कशा पद्धतीची केली. माझ्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला. चैतन्य संप्रदायाची परंपरा अनुग्रह देण्याची, कृपा करण्याची हीच आहे. मस्तकावर हात ठेवला. हस्तकृपा, शब्दकृपा, हस्तकृपा. संतांच्या कृपेचे वेगवेगळे प्रकार आहेत. दर्शनात, स्पर्शनात, शब्दात कृपया शिष्य देहके. दर्शनात, स्पर्शनात, शब्दात. दर्शनातून कृपा, स्पर्शातून कृपा आणि शब्दातून कृपा. आता याच्यावर प्रत्येकावर उदाहरण आहेत, आपल्याला सांगायला आता वेळ नाही. तर संत काही वेळेला दर्शनातून कृपा करतात. पाहता क्षणीच त्याच्या जीवनात सर्व काही घडून जातं, अनिष्ट दूर होऊन इष्ट प्राप्त होतं. काही वेळेला शब्दाने. ज्ञानोबरायाने वेड्याला म्हटलं, अरे बोल ऋग्वेद, बोल. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद.
ओंकार मूळ शब्द प्रणवाचा बोल, हे शब्द कृपा आहे. आणि तुकोबाराने जी आपल्या जीवनातली कृपा सांगितली ती मस्तकी तो दाना ठेवला कर, ही स्पर्श कृपा आहे. त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. चैतन्य संप्रदायाची परंपरा हीच चालत आलेली आहे, मस्तकावर हात ठेवून कृपा करणं. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळ तेथोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चार्य भागवत, ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासासी उपदेशिले. राघव चैतन्य केले अनुष्ठान, त्यासी द्वैपायने कृपा केली. कृपा करून हस्त ठेवीला शिरी, कृपा हात मस्तकावर ठेवला. म्हणजे चैतन्य संप्रदायाची परंपरा हे मस्तकावर हात ठेवून कृपा करण्याची. तुकोबारा म्हणतात त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, मस्तकी तो जाना ठेवीला कर. महाराज त्यांनी मस्तकावर तुमच्या हात ठेवला, या पद्धतीने तुमच्यावर कृपा केली. पण तुम्ही जे मगाशी बोलले एक की मला त्यांची सेवा घडली नाही, का घडली नाही हो? त्यांनी अशी काय सेवा तुमच्याकडून अपेक्षिली होती आणि तुम्हाला ती सेवा करता आली नाही? तर त्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा केली होती पण आपल्याकडून ती का घडली नाही? तुकोबारा ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात मागे तू पाव शरण माझ्याकडे भोजना करता पावशे रुपयाची मागणी केली. भोजना मागती तूप पावशे, पावशे तुपाची मागणी केली. परंतु मला त्याची पूर्तता करता आली नाही. विसर पडला नेमका मला, पडला विसर स्वप्ना माझ्या. स्वप्नामध्ये मला तो विसर पडला आणि मी त्यांची ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. पावशेर तूप मागितलं, पावशेर. पूर्वीच कालमानाप्रमाणे जे मोजण्याचं साधन असतं ते वेगवेगळं असतं. पूर्वीच्या काळात शेर होता मोजमापाकरता, शेर म्हणून तर म्हणायचे शेराला 125. शेर याच्यावरून वजन अगर त्याचं माप हे गणलं जात होतं. तर त्यापैकी पाव हिस्सा म्हणजे पाव शेर म्हणजे 1/4, शेराचा पाव भाग, 1/4 हिस्सा 1/4. त्यांनी पावशेर तूप माझ्याकडे मागितलं भोजनाकरता, परंतु मला स्वप्नामध्ये त्याचा विसर पडला. पावशेरच का मागितलं? तर पावशेर या म्हणण्यातला भाव असा आहे
की एका अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. अंतःकरण चतुष्टय म्हटलं जातं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरणाचे हे 4 विभाग. जे अंतःकरण संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हटलं जातं. तेच अंतःकरण चिंतन करू लागलं की त्याला चित्त म्हटलं जातं. तेच अंतःकरण निश्चय करू लागलं की त्याला बुद्धी म्हटलं जातं. आणि त्याच अंतःकरणाने कुठला अभिनिवेश काय घेतला की त्याला अहंकार म्हटलं जातं. तेव्हा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे अंतःकरणाचे 4 विभाग, तर यापैकी 5वा विभाग म्हणजे चित्त. त्या चित्ताची त्यांनी माझ्याकडे मागणी केली, चित्त द्या मला. आणि परमार्थात खरी चित्ताची आवश्यकता आहे. बरोबर आहे. मामासाहेब दांडेकर सांगायचे, संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थात चित्त. संसारात वित्ताची गरज आहे, संसारात पैशाची गरज आहे. पैशाशिवाय संसाराचं पान चालत हालत नाही. पावले पैशाची गरज आहे. संसारात वित्त पाहिजे, शरीरात पित्त पाहिजे. पित्त म्हणजे ते नाही, ते तसं नाही. जे ओकारी येते, वाहनती येते ते नाही. पित्त म्हणजे पचनशक्ती, ही ताकद, ती शरीरामध्ये असायला पाहिजे. कोवळे दगड जरी भातात आले तरी ते पचले पाहिजेत. तो आतला अग्नी प्रदीप्त असायला पाहिजे, की काही आत आलं तरी ते पचायला पाहिजे. जर आतला अग्नी गेला का मग बाहेरच्या अग्नीची तयारी करावी लागते. शरीरात ते पित्त पाहिजे आणि परमार्थामध्ये चित्त पाहिजे. चित्त मिळालं की परमार्थातलं काम संपलं. चित्त मिले तो सब मिले. म्हणून परमार्थ अवघड जो आहे हा न मिळण्यामध्ये, चित्त न मिळण्यामध्ये. आणि चित्ताची जर साथ मिळाली तर परमार्थ अगदी थोडक्या थोडे आहे, थोडे आहे. थोडे आहे चित्त साह्य झाली आहे. चित्ताचं जर साह्य मिळालं तर परमार्थ फार थोडक्यात आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, गुरुरायांनी माझ्याकडे या चित्ताची मागणी केली. भोजना मागती तुप पावशेर, परंतु मला स्वप्नामध्ये विसर पडला. का बरं असं नेमकं काय झालं? तुकोबा म्हणतात नेमकं काय झालं काय कळत नाही. हा अंतराय का निर्माण झाला? सेवा न घडण्याचं कारण काय निर्माण झालं नेमकं? त्यांना काय त्वरा झाली कोणास ठाऊक, ते निघून गेले. हा अंतराय काय निर्माण झाला काय कळत नाही. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. काय अंतराय निर्माण झाला म्हणून त्यांना त्वरा झाली आणि ते निघून गेले.
अंतराय निर्माण झाल्यामुळे हे काहीतरी घडलं. त्यांना तोरा झाली, ते निघून गेले आणि मला त्यांची सेवा घडू शकली नाही. ते जर थांबले असते तर ही सेवा घडली असते. पण ते का थांबले नाही, काय अंतराय निर्माण झाला तोच काय नेमका कळत नाही. म्हणून या काय त्वरा झाली. पण दुसरा एक मात्र आनंद वाटतो तो हा, जरी त्वरा त्यांना झाली आणि ते निघून गेले, मला सेवा जरी घडली नाही, पण जाता जाता मात्र त्यांनी आपली परंपरा मला सांगितली. राघव चैतन्य जाता जाता जरी त्यांना त्वरा झालेली असली तरी त्यांनी मात्र परंपरा मला सांगितली. सांगितली खून मालिकेची, आपल्या मालिकेची खून निर्देश हा त्यांनी करून दिला की राघव चैतन्य, त्यांचे शिष्य केशव चैतन्य, आणि त्यांनी मात्र आपलं स्वतःच नाव मला सांगितलं. काय नाव सांगितलं त्यांनी आपलं? बाबाजी फुले पुढचं चरण तू म्हण रमेश, म्हणजे आता म्हणजे ऍक्सिडेंट होणार नाही. जाता जाता सद्गुरूंनी परंपरा सांगितली. चैतन्य संप्रदायाची परंपरा अशी, पहिले मुख्य महाविष्णू, त्यांनी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदांनी व्यासांना, व्यासांनी राघव चैतन्यांना, राघव चैतन्याने केशव चैतन्यांना, आणि केशव चैतन्यांनी बाबाजी चैतन्य. आता यामध्ये मतभेद थोडेसे आहेत, आपल्याला त्या मतभेदाकडे जायचं नाही. बाबाजी चैतन्याने केशव चैतन्य एक का दोन? विठ्ठला विठ्ठला. तर मालिका सिद्ध होण्याकरता तीन मानणं हे ठीक आहे. राघव चैतन्याने केशव चैतन्याने, केशव चैतन्यांनी बाबाजी चैतन्य. सद्गुरूंनी जाता जाता त्यांचं नाव, त्यांनी आपलं नाव मला सांगितलं. मात्र बाबाजी आपले सांगितले नाव, आपलं नाव त्यांनी बाबाजी सांगितलं, मी बाबाजी आहे. आणि त्यांनी मला मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? मंत्र दिला रामकृष्णारी. रामकृष्णारी हा मंत्र दिला. सर्व मंत्रात श्रेष्ठ मंत्र असेल तर हा रामकृष्णारी मंत्र आहे. आणि त्यातल्या त्यात मला विशेष आनंद हा वाटतो की मला आवडणाराच मंत्र त्यांनी दिला.
आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेने नव्हे गुंपा कोठे काय. कसा काय माझ्या मनातला त्याने भाव जाणला कोणास ठाऊ. माझी मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरु राव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, मला आवडणारा असा हा सोपा मंत्र सांगितला. हा मंत्र फार श्रेष्ठ आहे. कलिसंतरणोप नावाचं उपनिषद आहे. कलिसंतरण नावाचं उपनिषद आहे. त्या उपनिषदातला हा जो मंत्र आहे त्याच हे स्वरूप आहे. कलियुग भयंकर वाईट आहे, कली पापाची मूर्ती. म्हणून कलीतून चांगल्या प्रकारे तरुण जाण्याकरता कोणता उपाय करावा, तर या मंत्राचा जप करावा असं सांगितलं. कोणता मंत्र? हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. त्या कलिसंतर उपनिषदामध्ये कलेतून चांगल्या प्रकारे तरुण जाण्याकरता या मंत्राचा जप करायचा सांगितलं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर या मंत्रामध्ये ही तीनच नाम आहेत, राम कृष्ण आणि हरे. तर त्याच मंत्राचं संक्षिप्त स्वरूप असा रामकृष्ण हरी मंत्र त्या सद्गुरूंनी मला दिला. मंत्र दिला रामकृष्ण हरी. मंत्राचं फार महात्म्य आहे. मंत्र त्याला म्हणतात ज्याचं मनन केलं असताना रक्षण करतो, त्याचं नाव मंत्र. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तिता. ज्याचं मनन केलं असताना तो रक्षण करतो म्हणून त्याला मंत्र म्हणतात. आणि असा हा मंत्र श्रीगुरूंनी मला दिला. अतिशय सर्वश्रेष्ठ असा हा मंत्र आहे. 7 कोटी महामंत्र आहेत. एक मंत्र महोदधी नावाचा ग्रंथ आहे. महोदधी, उदधी म्हणजे समुद्र, मोठा समुद्र या मंत्रांचा. त्या मंत्र महोदधी ग्रंथामध्ये 7 कोटी नुसते महामंत्र सांगितलेले आहेत. आणि त्या 7 कोटी महामंत्रात सर्वात श्रेष्ठ मंत्र जर कोणता असेल तर हा नाम मंत्र. इतर मंत्रांना बंधन आहेत परंतु नाम मंत्राला मात्र बंधन नाही. कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. हे सुलभता फक्त नाम मंत्रामध्ये आहे. असा नाम मंत्र त्यांनी मला दिला. मंत्र दिला रामकृष्ण हरी. महाराज, हा जो मंत्र तुम्हाला मिळाला, एक थोडं विचारू का, तो कोणत्या कालात दिला? त्यावेळेला महिना कोणता होता, पक्ष कोणता होता, तिथी कोणती होती, वार कोणता होता, काय आठवतं का तुम्हाला? महाराज म्हणतात ते का मी विसरेल? कसं विसरेल? तर कोणता महिना, कोणती तिथी, कोणता पक्ष, कोणता वार, तो तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात गुरु